राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणेची आज शक्यता आहे। दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका या संदर्भात घोषणा होऊ शकते। पहिल्या टप्प्यात त्या निवडणुका होऊ शकतात। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात अशी माहिती मिळते। मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणेची आज शक्यता आहे। दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे। तर 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होऊ शकतात अशी सूत्रांकडून माहिती मिळते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा होऊ शकते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आज संध्याकाळी 4 वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात सचिवालय जिमखाना इथं पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। गेले कित्येक दिवस ज्याची वाट बघितली जात होती त्या नगर परिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज घोषणा होऊ शकते। कारण राज्यातल्या सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिल्लक आहेत अजून होणं आणि त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर मतदार याद्या किंवा इतर गोष्टी आरक्षण ही या नगरपंचायती नगर परिषदांच्या संदर्भातले पडलेले आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने याची घोषणा होण्याची शक्यता जी आहे ती दिसून येते आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर या निवडणुका आज घोषित होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आज निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जाहीर होईल असं दिसतंय। ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय राज्य निवडणूक आयोगाची आज अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेची आज शक्यता आहे। दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। त्यामध्ये 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होऊ शकतात अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येते। आज 4 वाजता चित्र स्पष्ट होईल। राज्य निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेची आज शक्यता आहे। दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। त्यामुळे नगरपालिका निवडणुकांचं बिगुल आज वाजणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होऊ शकतात अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येते। आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा पत्रकार परिषदेतून केली जाऊ शकते। राज्य निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल। त्यामध्ये 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होऊ शकतात अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घोषणेची आज शक्यता आहे। दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद पार पडेल। त्यामध्ये 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। दुपारी 4 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे नगरपालिका निवडणुकांचा आता बिगुल कधी वाजणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दुपारी 4 वाजता हे चित्र स्पष्ट होईल। राज्य निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेतली जाईल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घोषणेची त्यामध्ये आज शक्यता आहे। दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, आपलं स्वागत आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेची आज शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे, आपली प्रतिक्रिया? मुळात निवडणूक आयोग
ज्या पद्धतीने वागताय या देशात, केंद्रातलं असेल ना तर राज्यातलं असेल, संशयास्पद निवडणूक आयोगाची वागणूक आहे. अनेकदा आमच्या बीओलो किंवा आम्ही कोणीही जाऊन तक्रार केली की या माणसाची डेथ झालेली आहे किंवा ही व्यक्ती आता इथे राहत नाही गेली 7 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, तर ती नावं कधीही कमी केली नाही. त्यामुळे आता जे सगळं अख्ख्या देशात या निवडणुकीच्या मतदारांच्या खोट्या यादीबद्दल जो एक आवाज उठलाय, त्या पहिल्या उठलेल्या आवाजाला नीट उत्तर देणं हे पहिलं त्यांचं काम आहे आणि ते करतील असं वाटत होतं. पण आज तुमच्या माहितीनुसार जर ते करत असतील तर हे नक्की निवडणूक आयोग म्हणून नक्की आहे, पण कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालतं आणि ते सत्ताधाऱ्यांच्याच इशाऱ्यावर चालतंय हे आता जनतेच्या लक्षात यायला लागलेलं आहे. त्यामुळे आज डिक्लेअर करण्यापेक्षा आज तुम्ही ज्या याद्या तुम्हाला याद्यांसहित दिले शोधायचीही गरज नाही, त्याच्यावर पहिलं तुम्ही प्रकट झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही जनतेला पूर्णतः गृहीत धरताय. कुछ भी करेंगे, हम कुछ भी कर सकते असं जे काय त्यांचं वागणं आहे ते अतिशय लोकशाहीला घातक असं आहे. बरं, किशोरीताई, खरं तर आत्ताच सत्याचा मोर्चा आपल्या पक्षातर्फे किंवा विरोधकांकडून काढण्यात आला. मतदार यादीतल्या चुका न सुधारता जर निवडणुका घोषित केल्या तर पक्षाची आपली भूमिका नेमकी काय असेल? नाही ना, आमच्या पक्षाने तर क्लिअर सांगितलेलं आहे की प्रथम मतदार यादी नीट करा आणि ती करायच्या आधी निवडणूक घेऊ नका. आम्ही घेऊ नका, रस्त्यावर उतरलो, सगळं करतोय लोकशाहीच्या माध्यमातून. त्या लोकशाहीच्या माध्यमाला ठोकशाहीमध्ये उतरवतायत. त्यामुळे किती बोलावं आणि किती सांगावं, कानात बोळे घातल्याप्रमाणे बसले. आत्ता त्यांच्या, आणि आम्हीच नाही विरोध करत आहे, शिंदे गटातल्या अनेक आमदारांनी सांगितलंय याद्या बोगस आहेत. स्वतः काल आशिष शेलार यांनीही कबूल केलाय याद्या बोगस आहेत. फक्त त्यांनी त्याच्यातनं एक हिंदू मुस्लिम हे वाद घालण्याचा प्रयत्न नक्की केला, पण याच्यामध्ये हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे हे महत्वाचं नाही. उभार असणं, त्या जागेवर नसणं आणि नाव असणं हे चूक आहे, हे आम्ही लक्षात आणून दिली आहे. तुम्हाला जर विरोधी पक्ष म्हणून काहीच मानायचं नसेल तर सरळ सरळ तुम्ही संविधानाचा पण अपमान करताय आणि लोकशाहीचा पण. निवडणूक आयोगाची भूमिका एक प्रकारे संशयास्पद वाटते. 100%. आज अगदी इतकं रान उठलेलं असताना त्याच्यावर उत्तर देण्याऐवजी डिक्लेअर करत असेल तर ही संशयास्पदच आहे. तुम्ही काही करा, कुठलीही आयुध वापरा, तुम्ही प्रशासकीय आयुध कुठलीही वापरा, त्या आयुधांना आम्ही मानतच नाही. आम्ही हम करे सो करतो. म्हणजे ऐकून होतो, वाचून होतो हिटलर, आज आपण बघतोय. बरं, किशोरीताई, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर आपण पाहतोय राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे. दुपारी 4 वाजता ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे.